नमस्कार. मी पूर्णा परांजपे. नवरात्र विशेष 9 दिवस 9 नाती या सदरामध्ये ऑडिओ स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोचत आहे. आजचा नवरात्रीमधील 6वा दिवस. कात्यायनी हे या दिवसाचं देवीचं रूप. काली, शाकंभरी, चंडिका अशीही या दुर्गेची अन्य नावे आहेत. कालिका पुराणामध्ये ओरिसा हे कात्यायनी आणि जगन्नाथाचे स्थान असल्याचे उल्लेख आहेत. या दुर्गेची या देवीची उपासना गोरज समयी करतात. तिचे स्वरूप अत्यंत तेजपुंज असून तिला 4 भुजा आहेत. उजव्या बाजूच्या हातामध्ये अभय मुद्रा आणि डावीकडील हातांमध्ये तलवार आणि कमळ आहे. या तलवारीचे नाव चंद्रहास असे आहे. या कात्यायनीचे वाहन सिंह असून तिचे स्वरूप रुद्र असून तिला युद्धदैवता देखील म्हणतात. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान श्रीकृष्णांना पती स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी वज्रगोपींनी या देवीची उपासना केली असाही उल्लेख आढळतो. म्हणून ही देवी रजमंडी मंडळाची अधिष्ठात्री देवी सुद्धा मानली जाते. या देवीच्या उपासनेमुळे इहलोकात राहूनच पुरुषार्थाची प्राप्ती होते. साधकाला अलौकिक तेज प्राप्त होते. कात्यायनी देवी ही एक पुराण कथा सांगितली जाते. कत नावाचे महर्षी, त्यांचा मुलगा कात्यायन याने अनेक वर्ष भगवतीची कठोर उपासना केली. भगवती प्रसन्न झाल्यावरती भगवतीने आपल्या घरी कन्या स्वरूपात जन्म घ्यावा अशी प्रार्थना केली आणि या पृथ्वीवरील महिषासुराचा उपद्रव वाढला. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपल्या तेजातील काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीची उत्पत्ती केली आणि कात्यायन या ऋषींनी सर्वप्रथम देवीची पूजा उपासना केली, म्हणून तिचे नाव कात्यायनी पडले. कात्यायनी शब्दाचा शब्दशः अर्थ पाहिला तर दृढ आणि घातक अहंकाराचा नाश करणारी असा होतो. मंडळी, यावरून आजच्या या देवीचा रूपाचा संदर्भ आपण आपल्या नात्यामध्ये लावतो आहोत. त्यातलं नातं आहे सुनेचं. कात्यायनी देवीनी घातक अहंकारी आपल्यासाठी विनाश असणाऱ्या गोष्टींचा नाश केला. त्याचप्रमाणे आपल्या घरातील सून ही सुद्धा अशीच या देवीप्रमाणे घातक गोष्टींना आपल्यापासून दूर ठेवणारी आहे. आपल्या घरासाठी, आपल्या संसारासाठी, आपल्या घरातील प्रत्येकासाठी ज्या गोष्टी उपद्रवी आहेत, विनाशकाली आहेत, त्यांचा नाश करण्याची एक वृत्ती या सुनेमध्ये दिसून येते. या सगळ्यापासून रक्षण करण्याचं काम हे नातं करत असतं, ती म्हणजे सून. मंडळी, प्रत्येकाला आपल्याला सुरक्षित अशा ठिकाणी ठेवण्याचं काम हे नातं करतं आणि म्हणूनच कात्यायनी या देवीच्या नात्याबरोबरच, रूपाबरोबरच सुनेचं नातं जोडावं यात काही शंका नाही. ही सून आपल्या घरासाठी विध्वंसक असणाऱ्या सगळ्याच गोष्टींपासनं, घातक असणाऱ्या सगळ्याच गोष्टींपासनं आपलं संरक्षण करते, आपल्या घराचं संरक्षण करते, आपल्या घरातील मंडळींना या सर्वापासून दूर ठेवते, त्यांचा नाश करते आणि या सगळ्यामधून बाहेर पडून आपलं घर सुखासमाधानाने कसं नांदेल हेच या कात्यायनीच्या रूपाने पाहते. म्हणून आजचं देवीचं 6वं रूप कात्यायनी आणि आपलं नातं सुनेशी जोडावं हेच योग्य नाही का? अशा या देवीला
माझे शतशः प्रणाम. धन्यवाद.